कर्ज आहे. कर्ज नाही बरं का, पण काय आहे, दादासाठी आलोय मी रेग्युलर कर्ज भरणारा माणूस आहे मी. हा, आणि कर्जमाफी झालीच पाहिजे. ही अटी जाचक अटी हे सगळं जाचा गाठी रद्द झाल्या पाहिजे. कुठून आले तुम्ही? मी सातारा जिल्ह्यातून खंडाळा तालुक्यातून आलेलो आहे. आहेरे गाव आहे आमचं. आणि काय परिस्थिती आहे, शेतीची काय परिस्थिती आहे, आणि जी कर्जमाफी केलेली आहे सरकारने त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात? समाधान नाही आम्ही ह्याच्यावरती. हे फसवी कर्जमाफी आहे. दिली तर सरसकट द्यावी. सरसकट दिल्यानंतर शेतकरी पुन्हा एकदा उभारी घ्यायला त्याला चान्स भेटेल. बरं, जर शेतकरी कर्ज जरी माफ केलं तर ते मिळालेलं जे पूर्ण कर्ज आहे ते शेतकरी कुठं वाया घालवत नाही, तो शेतीतच घालतो, तो बाजारपेठेतच घालवतो. त्याच्यामुळं बाजारपेठेला बी पुन्हा चालना भेटते. पण शेतकरी आहे ह्या ठिकाणी जर थांबला, त्याला जर भेटलंच नाही काय, तर तो आहे इथं थांबल त्याची बी आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही. आणि जी व्यापार वर्गाची जी थांबलेला आहे, जो व्यापार चालना आहे, त्याला बी कुठेतरी ही भेटेल, फुल स्टॉप भेटेल. कुठून आले तुम्ही? कर्ज जामखेड मधून आलो. सगळे कर्ज जामखेडवरनच आलेले दिसत आहेत बऱ्यापैकी. रोहित दादा घेऊन आलेत का तुम्ही स्वतःहून आलात? स्वतःहून आलोय आम्ही. दादाने बोलायचं काय गरज आहे, आम्हाला गरज आहे शेतकऱ्याला. आज शेतकऱ्याला गरज आहे कर्जमाफीची. तुम्ही कुठल्याच शेती मालाला बाजार नाही आज तुमच्या. कुठल्या मालाला आहे? कांद्याची वाईट परिस्थिती, ऊसाची ती परिस्थिती. आज किती दिवस झाला ऊसाचा बाजार तेवढं 3,000 रुपये थांबलाय. खताच्या किमती आज 500 रुपयावर 1500 2000 गेल्या. पण बाजाराचा तसा शेतकऱ्याच्या बाजाराला तसा दर नाही ना आज. तुमच्यासाठी आंदोलन करतायत, पण इकडे पोलिसांनी मात्र परवानगी दिलेली नाहीये तिथं. आता ही शासनाची एक प्रकारची जुलमीशाही आहे. शासनाने शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे की शेतकरी काय थोडंच फुकट मागत नाही ना. तुम्ही द्या ना शेतीमालाला बाजार, तुम्हाला कर्ज बँक कशाला मागू आम्ही तुम्ही. कुठून आलाय तुम्ही आणि काय परिस्थिती आहे गावाकडे? सोबतच आलेला आहे. सोबतच आले. काय दादा आंदोलन करतायत, योग्य आहे की अयोग्य आहे? अजूनही पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. नाही दादा करतात ते आंदोलन योग्य आहे. परवानगी देऊ अगर न देऊ आम्ही आंदोलन करणार. कुठून आलाय तुम्ही आणि काय गावाकडे परिस्थिती काय? जामखेडून आलो. कर्ज जामखेड गावाकडे काय कर्जमाफी मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना. तुमची शेती आहे? हो, शेती आहे ना. किती शेती आणि साधारण किती कर्ज आहे? 5 एकर शेती आहे मला. 2 लाख रुपये कर्ज आहे. 2 लाख आहे. हो, थकीत आहे. 2019ला जे थकीत होते ना, बसले ना, ते पण लोक बसले पाहिजेत. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. म्हणजे तुमची कर्जमाफी तुम्हाला 2019च्या आधीची आहे तुमची, हो, ती केली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? ती केली पाहिजे, रेग्युलरची केली पाहिजे, सगळ्या कर्जमुक्ती केली पाहिजे, एकदम 7-12 कोराच केला पाहिजे. सरकार कोरा केला पाहिजे अशी मागणी आहे. अजूनही या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी आहेत, वेगवेगळ्या भागातनं शेतकरी आलेले आहेत. कुठून आलाय तुम्ही? मी कर्ज जामखेडून आलेलो आहे. महाराष्ट्रातील देशातील सर्वात मोठी कर्जमाफी शरद पवार साहेबांनी केली होती. तशीच कर्जमाफी या देवेंद्र फडणवीसनी करायला पाहिजे होती. बरं, तुम्ही कार्यकर्ते आहात का शेतकरी आहात? आम्ही शेतकरी म्हणून आलेलो आहोत. आणि रोहितदादा पवार जे शेतकऱ्यासाठी भांडत आहेत, शेतकऱ्यासाठी उपोषण करीत आहेत, शेतकऱ्यासाठी रस्ता रोको करीत आहेत, ह्या जुलमी सरकारला रस्त्यावर आणण्यासाठी फक्त रोहितदादा त्यांना आणू शकतो, बाकी कोण आणू शकत नाही. कारण शेतीच्या मालाला खूप भाव कमी आहे. शेतकरी कर्जाचा खूप डोंगर चढलेला आहे. तरी ह्या झोपलेल्या सरकारला जाग येणार. ह्या सरकारने शेतकऱ्यासाठी अटी शर्ती लागू करून त्यांच्यावर अन्याय करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा अन्याय दूर करण्यासाठी रोहितदादा पवार झटत आहेत. म्हणून आम्ही रोहितदादासाठी सपोर्ट करण्यासाठी सर्वजण पवारांना पाठिंबा देण्यासाठी अनेक शेतकरी या भागात आलेले आहेत. या बाजूला सुद्धा आपण पाहतोय की अनेक जण आलेले आहेत. कुठून आलात तुम्ही? बरं, तुम्ही पंढरपूरचेच आहात. बरं, काय वाटते तुमच्या भागामध्ये आज रोहित पवार आंदोलन करतायत, पण तुमच्या इथल्या स्थानिक पोलिसांनी मात्र परवानगी दिली नाही? स्थानिक पोलिसांनी परवानगी सशर्त दिलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीचा दिली आहे परवानगी, बंधनं घातलेली आहेत. परवानगी म्हणजे दिली पण नाही आणि त्यांनी नाही दिली असं पण झालेलं नाही. बंधनं घातलेली आहेत. त्यांनी बंधनं घातली आहे की रस्ता, ट्रॅफिक, वारीची गर्दी असल्यामुळं त्यांनी जागा बदलून घ्यावी अशा पद्धतीत सांगितलेलं आहे. पण अहिल्यादेवी होळकरांचं नाव देऊन कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना फसवण्याचा जो गंडा असल्यामुळं अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा आणि शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या समोरच आंदोलन करायचं आहे. या सगळ्या गोष्टीचे भान ठेवून प्रशासनानं सशर्त आम्हाला परवानगी दिलेली आहे. म्हणजे सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी हे सगळे शेतकरी आता वेगवेगळ्या भागात या ठिकाणी आलेले आहेत. सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी व्हावी. सरकारनं काय केलंय की नुसतं पंचपक्वान्नाचं ताट समोर वाढून ठेवलंय आणि तोंडाला मात्र शेतकऱ्या चिकटपट्टी लावली आहे. त्यामुळे तोंडालाची लावलेली चिकटपट्टी काढण्यासाठी रोहितदादांनी आंदोलन या ठिकाणी केलंय. एवढ्या अटी शर्ती घातलेल्या आहेत की बोटावर मोजणी इतक्याच फक्त शेतकऱ्यांना त्याची कर्जमाफी मिळेल. त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, 2 लाखापर्यंतची कर्जमाफी मिळावी यासाठी रोहितदादांचं आंदोलन आहे. जोपर्यंत त्याला यश येत नाही तोपर्यंत इथला शेतकरी, इथला असलेला जो शेतमाल पुरवणारा वर्ग आहे
यातला एकही माणूस किंवा रोहितदादा इथून जोपर्यंत सरसकट शेतकऱ्याला कर्जमाफी होतं तोपर्यंत हटणार नाही. दुसरीकडे तुमच्या सोलापूर जिल्ह्यातले आमदार आहेत, 3 आमदार आहेत, ते मात्र या आंदोलनाला येत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला या पद्धतीचा निरोप सांगितलेला नाहीये. तर काय म्हणणं आहे, इतकं मोठं आंदोलन होतंय, शेतकऱ्यांसाठी आंदोलन होतंय, पण तुमच्याच पक्षातले इथले सोलापूर जिल्ह्यातले आमदार येत नाहीये. आमच्याच पक्षातले 3 आमदार जे आहेत ते त्यांनी विधान परिषदेला पाठिंबा त्यांनी तिथल्या असलेल्या आमच्या राजेंद्र राऊतला दिलेला आहे. पण इथला जो वर्ग आहे, हा शेतकरी वर्ग, आज आमदारांच्या पाठीमागं विधान परिषदेची निवडणूक नाही, ही इथला जो विषय आहे तो शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय आहे. त्यामुळे ते आमदार सुद्धा आज संध्याकाळपर्यंत निश्चितपणे रोहितदादाला येऊन भेटतील. महिला सुद्धा आहेत. काय म्हणणं आहे, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेत रोहित पवार, तुम्ही पाठिंबा देताय? नमस्कार, मी डॉक्टर मृदुला तळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश उपाध्यक्ष आहे. तुम्ही पदाधिकारी आहात पक्षाच्या, म्हणून तुम्ही इथं सहभागी झालेला आहात. बरं, काय कर्जमाफीबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? रोहितदादांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते अगदी योग्य आहेत आणि रोहितदादांनी जे काही भूमिका घेतलेली आहे त्याला आमचा सर्व महिलांचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांवर होत असलेला हा अन्याय दूर करण्यासाठी दादा आज उपोषणाला बसत आहेत आणि दादांच्या उपोषणाला आम्ही संपूर्ण पाठिंबा देत आहोत. तुम्ही कुठून आलात? जामखेड. काय परिस्थिती, काय कर्जमाफी जी घोषणा केलेली आहे? फक्त कुठला पक्ष नाही, काय नाही, आमचा पक्ष हा रोहितदादा पक्ष आहे. ते जे ठरवतील शेतकऱ्यासाठी त्याला पूर्ण पाठिंबा, पूर्ण ताकदीनिशी आम्ही त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहोत. शेतकरी म्हणून पाठीशी उभे राहणार आहेत. बऱ्यापैकी शेतकरी आहेत ते कर्जत जामखेड म्हणजे रोहित पवारांचा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणावरून आलेले आहेत आणि इथे सुद्धा आपण पाहतो की रोहित पवार हे अजूनही या मठामध्ये आहेत. काही प्रतिक्रिया आहेत ते सुद्धा ते देत आहेत. पण परवानगी जी आहे ती आता अटी आणि शर्तींसह परवानगी पोलिसांनी दिलेली आहे अशी माहिती इथले जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी दिलेली आहे. आणि त्यामुळे रोहित पवारांचं आंदोलन आता हे काही वेळातच या पंढरपूरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुरू होईल आणि अन्नत्याग स्वरूपाचं हे आंदोलन असेल. दिवसभरामध्ये आता सरकारचे कोणते प्रतिनिधी रोहित पवारांशी चर्चा करतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण याआधी कांद्याच्या विषयासंदर्भात रोहित पवारांनी ज्यावेळी आंदोलन केलेलं आहे त्यावेळेस त्यांना सरकारच्या प्रतिनिधींकडून आश्वासन देण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे आज पंढरपूरमध्ये जे कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं आंदोलन होतंय, अन्नत्याग आंदोलन आहे खरं तर, आणि त्यामुळे सरकार याची गंभीरपणे दखल घेणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. दिवसभरामध्ये सरकारचे प्रतिनिधी रोहित पवार यांना भेटायला सुद्धा येतील का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. पण त्याआधी मात्र सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय इथून मागे हटणार नाही अशी भूमिका आहे ती रोहित पवारांनी घेतलेली आहे. आणि त्यामुळे कुठेतरी आता कांद्याचा प्रश्न असो किंवा आता कर्जमाफीचा प्रश्न आहे, यावरून रोहित पवार मात्र सरकारला धारेवर धरताना पाहायला मिळतात. आणि त्याचमुळे राज्यभरातील शेतकरी आहेत ते आता या पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन हे सुद्धा आता या ठिकाणी सुरू होणार आहे.